नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खिचडी भात. साध्या पद्धतीचा खिचडी भात आहे. हे बघा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या कापून, मी मोठे मोठे घेतले कापून थोडे. कढीपत्ता, कोथिंबीर कापून ठेवली आहे. थोडी मोहरी, एक कांदा छोटासा, लसणाच्या 4-5 पाकळ्या, थोडे जिरे, एक बटाटा, एक टमाटा. बस हे पटपट कापून घेतलं. आता कुकरला आपण कुकर ठेवलाय. कुकर तापला. आता आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये. तेल आपल्याला किती पाहिजे, कमी जास्त त्याप्रमाणे आपण टाकू शकता. हे बघा, 2 आणि हे 2.5 चमचे तेल टाकलंय. गॅस जोरात केलाय मी आता. आता आपण सर्वात अगोदर ही मोहरी टाकून घेणार आहोत. तर मोहरीचा तडतड आवाज येईल. आपण ह्या ज्या मिरच्या कापून ठेवल्या 2, मोहरी तापली की मग हे मिरच्या टाकून घेणार आहोत. हे बघा, आता मोहरी तडतड वाजायला लागली आपली. मोहरी तडतड वाजली की मग आपण ह्या मिरच्या टाकणार आहोत. हे बघा, 2 मिरच्या मोठ्या मोठ्या कापून घेतल्या मी, हे टाकल्या आहे. आता आपण हे एक एक बटाटा, एक टमाटा घेतलाय आपण, मी स्वच्छ धुवून ठेवलाय आपण. आणि हे जे तांदूळ आहे, हे मी 1 ग्लास तांदूळ घेतले. आणि तूर डाळ घेतलीये 2 वाट्या, छोट्या 2 वाट्या तूर डाळ. आणि 1 ग्लास तांदूळ घेतले, धुवून स्वच्छ ठेवले. हे बघा, थोडं अगोदर धुवून ठेवायचे तांदूळ आणि डाळ. तोपर्यंत आपली फोडणी होते. आता गॅस पुन्हा मी जोरात केलाय थोडा. हे बघा, आता मिरची चांगली तळल्या गेली आहे. आपण हा लसूण टाकणार आहोत. आता लसूण टाकला, त्याच्यानंतर आपण हा छोटा कांदा कापलेला आहे आपण टाकू दे याच्यात. थोड्या वेळ परतून घेऊ. कांदा आपला हिरवी मिरची लसूण तेलामध्ये छान फ्राय होईल. एक 2-3 मिनिटं ही परतू दिलं की लगेच आपण टोमॅटो आणि कांदा टाकू. आता हा टोमॅटो आणि बटाटा आपण धुवून ठेवलेला आहे, आपण आता टाकून घेऊया त्यात. हे टाकून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये थोड्या वेळ घेऊ देऊ. हे बघा, तेलामध्ये छान फ्राय होत आहे. त्यात आपण जिरे टाकून घेणार आहोत. 1 चमचा जिरं घेतलंय मी, हे पण टाकलंय. त्यासोबत आपण त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत. हे बघा, अर्धा चमचा मीठ टाकते मी कांदा आणि ते फ्राय होण्यासाठी थोडस मीठ टाकलंय. जे मीठ आणि कांदा छान परतल्या जातो लवकर. हे बघा, आता तेलामध्ये सगळं छान फ्राय झालंय. आता आपण हे पहा, 1 चमचा हे लाल तिखट घेतलंय. ते फार तिखट नाहीये. अर्धा चमचा काळा तिखट घेतलंय आणि हळद घेतली थोडी. आता हे टाकून घेणार आहोत आपण त्यात. हे थोड्या वेळ असं परतून घ्यायचं. हे बघा, शेवटी हिंग घेतलाय आपण थोडासा, हिंग टाकलाय. आणि हा कढीपत्ता, कोथिंबीर आपण जी धुवून ठेवली होती ही पण टाकून घेणार आहोत आपण. हे टाकलंय कढीपत्ता, कोथिंबीर. आता हे पुन्हा तेलामध्ये छान परतून घेतलं. सुंदरसा सुगंध फुटलाय त्याचा आता. बघा, आता आपण ही डाळ, तांदूळ जे धुवून ठेवलंय आपण स्वच्छ, आता हे आपण त्यात टाकून देणार आहोत.
आता हे तेलामध्ये छान असं परतून परतून घ्यायचं, म्हणजे सगळं साहित्य एकजीव होतं त्याचं. आता आपण पाणी टाकून घेऊया त्यात. पाणी मी 3 ग्लास टाकलंय. आता आपण अगोदर पण थोडंसं मीठ टाकलंय कांदा फ्राय होताना. आता हे बघा 1 चमचा मीठ घेतलंय मी. आता मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे, आपले तांदूळ कमी जास्त कसे आहे त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यावं. हे पहा आपण सगळं मिक्स करून घेतलंय. आता आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया. आता 2 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर राहू द्यायचं आपलं कुकर. 2 शिट्ट्या झाल्या की बंद करून टाकायचं गॅस.